मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स इंट्रोडक्शन या विषयावर हा व्हिडिओ मराठीतून देत आहे कारण काही मुलांची तशी रिक्वेस्ट होती. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण फोर्सला वेक्टर का म्हणतो, ॲक्टिव्ह फोर्स म्हणजे का, पॅसिव्ह किंवा रिॲक्टिव्ह फोर्स म्हणजे काय, फोर्सचा बॉडीवर इफेक्ट काय होतो, स्ट्रेस म्हणजे काय आणि स्ट्रेन म्हणजे काय. समजा आता रामकडे 5 रुपये आहेत. श्यामने त्याला 5 रुपये दिले तर रामकडे टोटल पैसे किती झाले? 5 अधिक 5 त्याच्याकडे टोटल पैसे झाले 10 रुपये. तर 5 अधिक 5 10 ही फिगर सफिशियंट आहे, फक्त मॅग्निट्यूड. आणि इथे आपण अल्जेब्राइक ॲडिशन करतो तेव्हा आपण त्याला स्केलर म्हणतो. वेक्टरमध्ये फोर्स वेक्टर आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. वेक्टरची डेफिनेशन ही झालेली आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण फोर्समध्ये डायरेक्शन महत्त्वाची का होते ते आपल्याला समजून घ्यायचे. या फिगर 1 मध्ये ही एक बॉडी आहे, याला हा फोर्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने लावलेला आहे पी. जर असा फोर्स लावला तर ही बॉडी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने अशी मूव्ह व्हायला लागेल, ह्या दिशेने ती बॉडी हलायला लागेल. समजा हा पी फोर्स काढला आणि इथे निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने लावला तर ही बॉडी तेव्हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शननी सरकेल, पुढे सरकेल. जर मी एक पी फोर्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने लावला, इक्वल अँड अपोजिट दुसरा फोर्स पी निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने लावला, या दोन्ही फोर्सचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन अपोजिट आहे. आता ही बॉडी कुठल्या डायरेक्शननी मूव्ह होईल? थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, रस्सी खेचमध्ये दोन्ही बाजूनी जर सारखाच फोर्सनी दोन्ही बाजूनी सारखा फोर्स लावला तर बॉडी कुठेच मूव्ह होत नाही. तर इथे फोर्सेस जरी असले तरी बॉडी मूव्ह होत नाही, इट इज अट रेस्ट. तर इथे जेव्हा मी एक फोर्स पी आणि हा दुसरा फोर्स पी अप्लाय करत आहे, मी म्हणू शकत नाही की पी प्लस पी 2p झाला. ही अर्थमॅटिकल ॲडिशन इथे लागू होत नाही. ह्या बॉडीवर काय इफेक्ट दिसेल फोर्सचा हे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ फोर्सने ठरतं. म्हणून फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे जिथे डायरेक्शन ऑफ फोर्स महत्त्वाची होते. सपोज इथे एक फोर्स पी मी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने 5 किलो न्यूटन लावला आणि पॉझिटिव्ह वाय डायरेक्शनने इथे दुसरा फोर्स 5 किलो न्यूटन लावला. आणि आता प्रश्न आहे की ही बॉडी कुठल्या डायरेक्शननी मूव्ह होईल? ही बॉडी ॲट रेस्ट राहील का? तर नाही. ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शननी अशी मूव्ह होईल का? नाही. ही पॉझिटिव्ह वाय डायरेक्शननी अशी वर जाईल का? नाही. मग काय होईल? आता येतो प्रश्न की दोन फोर्सेस पी ॲक्ट होत आहेत, तर मी पी प्लस पी इज इक्वल टू 10 असं इथे पी प्लस पी इज इक्वल टू 2p इज इक्वल टू 10 ही अल्जेब्रिक ॲडिशन आपण फोर्सला करू शकत नाही, कारण फोर्स वेक्टर आहे. मग त्याची ॲडिशन आपण कशी करतो? आर इज इक्वल टू √p² प्लस p² प्लस 2 इंटू पी इंटू पी इंटू कॉस थिटा. हे आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस, जे तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्समध्ये ऑलरेडी शिकलेले आहात. अल्फा कसा काढायचा, टॅन अल्फा, तेही तुम्ही शिकले आहात. तर ह्या दोन फोर्सला मी जर सिंगल फोर्सने रिप्लेस करायचा असेल तर त्याची मॅग्निट्यूड आर येईल आणि तो फोर्स असा इथे कुठेतरी येईल आणि ही बॉडी अशी ह्या डायरेक्शनने कुठेतरी मूव्ह होईल, विच इज अल्फा, जो आपण कॅल्क्युलेट करतो. तर फोर्स वेक्टर का आहे? तर ह्यामुळे की त्या फोर्सच्या डायरेक्शननुसार त्याचा बॉडीवरचा इफेक्ट ठरतो. आता आपण शिकणार आहोत की ॲक्टिव्ह फोर्स म्हणजे काय आणि पॅसिव्ह किंवा रिॲक्टिव्ह फोर्स म्हणजे काय. आपल्या सगळ्यांना न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन माहीत आहे. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. समजा हा एक बॉल आहे आणि हा बॉल मी जमिनीवरती जोरात मारला. ही समजा जमीन आहे आणि मी जेव्हा इथे जोर लावून फोर्स लावून जमिनीवर बॉल फेकत आहे तर त्या फोर्सला आपण म्हणणार ॲक्टिव्ह फोर्स. आणि तो बॉल या जमिनीवर पडला की तो बाउन्स बॅक होऊन असा वर येईल.
तर तो वर येताना ह्या फ्लोअरकडून जो रिॲक्टिव्ह फोर्स ऑफर होतो ह्याला म्हणायचं रिॲक्टिव्ह फोर्स किंवा पॅसिव्ह फोर्स. आणि त्या रिॲक्टिव्ह फोर्समुळे हा बॉल परत वर येतो. समजा मी इथे बॉलची उंची वाढवली, जास्त वरून जास्त फोर्सने हा बॉल खाली टाकला. मी ॲक्टिव्ह फोर्स वाढवला तर रिॲक्टिव्ह फोर्स सुद्धा वाढतो, तो बॉल जास्त वर बाउन्स बॅक होईल. आणि समजा मी बॉल अगदी अलगद जमिनीवर ठेवला, माझा ॲक्टिव्ह फोर्स मी 0 केला आणि मी अगदी अलगद जमिनीवर ठेवला, तर हा रिॲक्टिव्ह फोर्स पण 0 होतो. हा असा बॉल तेव्हा वर नाही जाणार, तो वर नाही जात. ॲक्टिव्ह फोर्स 0 झाला तर रिॲक्टिव्ह फोर्स 0 होतो. म्हणून ह्याला रिॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह फोर्स म्हणायचं. तर इथे महत्त्वाचं काय आहे, जर ॲक्टिव्ह फोर्स असेल तरच हा पॅसिव्ह किंवा रिॲक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतो. ॲक्टिव्ह फोर्स 0 झाला तर पॅसिव्ह फोर्स सुद्धा 0 होतो. पॅसिव्ह फोर्सला स्वतःचं असं अस्तित्व नाही. ॲक्टिव्ह फोर्स असेल तरच पॅसिव्ह फोर्स डेव्हलप होतो. ॲक्टिव्ह फोर्स नसेल तर पॅसिव्ह फोर्स किंवा रिॲक्टिव्ह फोर्स हा 0 असतो. सो इथे मी म्हटलं, इफ द ॲक्टिव्ह फोर्स इज 0 देन द रिॲक्टिव्ह फोर्स इज 0. इट डज नॉट एक्झिस्ट ऑफ इट्स ओन. रिॲक्टिव्ह फोर्सला स्वतःचं असं अस्तित्व नसतं. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी. बॉडीवर फोर्सचा इफेक्ट काय होतो. आता बॉडी कॅन हॅव लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे जेव्हा दोन आपण बैल लावलेले असतात आणि बैल फोर्स लावतात तेव्हा ती बैलगाडी सरळ लाईनमध्ये पुढे जाते. किंवा एखादी हातगाडी असेल आणि एखाद्या माणसाने ती हातगाडी ओढली तर सरळ रेषेत ती गाडी पुढे जाते. तर सरळ रेषेतल्या मोशनला आपण मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा लिनियर मोशन म्हणतो. अँग्युलर मोशन म्हणजे जेव्हा आपण दरवाजा उघडतो तर दरवाजाला हिंजेस म्हणजे बिजागऱ्या लावलेल्या असतात आणि ते शटर असं गोल फिरतं. किंवा लाकडी दरवाजा असेल किंवा स्टीलची खिडकी किंवा लाकडी खिडकी असेल तर त्या खिडकी अशी उघडता येते, ते असे शटर ओपन होतात. तर ते अँग्युलर मोशन झालं. किंवा आपण सायकलचं हँडल फिरवलं की चाक असं गोल फिरतं. किंवा कारचं स्टेअरिंग फिरवलं की कारचे टायर असे गोल जे फिरतात त्याला आपण अँग्युलर मोशन म्हणतो. बॉडी कॅन हॅव ॲक्सिलरेशन. आता समजा आपण टू व्हीलरवर ॲक्सिलरेटर पिळला किंवा कारमध्ये ॲक्सिलरेटर दाबला की गाडीचा स्पीड वाढतो. तर ते जे स्पीड वाढणं आहे, तो जो फोर्स आपण लावतो, तर म्हणजे आपण एक फोर्स लावतो, ॲक्सिलरेट करतो म्हणजे आपण एक फोर्स लावतो आणि त्यामुळे गाडीचा स्पीड वाढतो. तर हा एक फोर्सचा इफेक्ट आहे. जेव्हा आपण गाडीचे ब्रेक दाबतो, टू व्हीलर असेल किंवा कार असेल, आपण ब्रेक दाबला की गाडीचा स्पीड कमी होतो किंवा गाडी थांबते, तर त्याला आपण म्हणतो डिक्रीजिंग स्पीडला रिटार्डेशन. ॲक्सिलरेशनच्या ऑपोजिट आहे रिटार्डेशन. किंवा समजा आपण एखादी पट्टी हातात घेतली आणि ती पट्टी बेंड केली, थोडा फोर्स लावला तर ती बेंड होते, म्हणजे ती फोर्सने ती बॉडी बेंड होते. किंवा आपण एखाद्या स्पंजला दाबलं तर तो स्पंज कॉम्प्रेस होतो, म्हणजे त्याचा साईज आणि शेप बदलतो. किंवा एखादा खडू मी हातात घेतला आणि त्याचे 2 तुकडे केले, म्हणजे तो खडू तुटला, म्हणजे त्या फोर्सने तो खडू तुटला, म्हणजे ती बॉडी कॅन ब्रेक. तर हे जे सगळे इफेक्ट्स आहेत, हे सगळे इफेक्ट्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात. हे सगळे आपण बघू शकतो. पण कधी कधी काय होतं, जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर फोर्स लावतो तेव्हा आपल्याला लिनियर मोशन, अँग्युलर मोशन, ॲक्सिलरेशन, रिटार्डेशन, चेंज इन साईज अँड शेप किंवा ब्रेकिंग ऑफ द बॉडी, क्रॅकिंग ऑफ द बॉडी असला कुठलाच इफेक्ट दिसत नाही. मग काय होतं, तर बॉडीमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन डेव्हलप होतात. आता आपल्याला इथे शिकायचं आहे की स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय. समजा इथे हा एक टेबलचा टॉप आहे. ह्या टेबलवरती इथे एक समजा एक क्यूब ठेवला, तर ह्या बॉडीचं सेल्फ वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊन असं ॲक्ट होईल आणि एक रिॲक्टिव्ह फोर्स इथे असा इंटरनल रेझिस्टिंग रिॲक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतो. आता रिॲक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतो तर काही नाही इमॅजिन नाही करत की रिॲक्टिव्ह फोर्स कसा येतो. त्याच्यासाठी काय इमॅजिन करा की समजा
एखादा चांगला हेल्दी पुरुष आहे, त्याच्या हातात आपण समजा एक अर्धा किलोचं वजन दिलं आणि त्याला सांगितलं की तुम्हाला तुमचा हात हॉरिझॉन्टल ठेवायचा आहे, तर त्या माणसाला अर्धा किलोचं वजन सहज पेलवतं, तर तो माणूस हात असा हॉरिझॉन्टल ठेवेल. पण तेच एखाद्या 3-4 वर्षाच्या लहान मुलाला सांगितलं की तुझा हात असा हॉरिझॉन्टल धर, मी तुझ्या हातावर अर्धा किलोचं वेट ठेवत आहे, त्या मुलाला जर रिॲक्टिव्ह फोर्स देण्याची ताकद नसेल, ते वजन पेलायची ताकद नसेल, तर काय होईल? ते वजन त्याच्या हातातून घसरून खाली पडून जातं. आणि समजा ज्या पुरुषांनी हे अर्धा किलोचं वजन हातात ठेवलंय, आपण हे वजन वाढवत गेलो 1 किलो 2 किलो, तर कदाचित जेव्हा मी अर्धा किलो ठेवेल किंवा 250 ग्रॅम वगैरे कमी वजन असेल, तर वजन हातात धरल्यावर त्या माणसाला ते वजन फारसं जाणवणार नाही. पण जर मी वजन 1 किलो 2 किलो असं वाढवलं, तर त्या माणसाला जाणवायला लागेल हाताला. ते वजन जाणवतं आणि ते वजन सहन करायची म्हणजे अपोजिट रिॲक्टिव्ह फोर्स द्यायची ताकद जोपर्यंत त्या व्यक्तीच्या हातात आहे, तोपर्यंतच हे वजन त्या हातामध्ये राहू शकतं आणि हा हात हॉरिझॉन्टल राहू शकतो. म्हणजे असा स्ट्रेस डेव्हलप होतो. म्हणजे काय होतं, समजा हा रिॲक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतो, समजा हा W=R असेल, हे जेव्हा जेव्हा हातामध्ये इक्वल अँड अपोजिट रिॲक्टिव्ह फोर्स द्यायची ताकद आहे आणि W=R आहे, तर सिग्मा Fy 0 होतो. हे दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतात आणि तरच हा हात हॉरिझॉन्टल राहू शकतो. समजा रिॲक्टिव्ह फोर्स हा कमी डेव्हलप झाला आणि W मोठा झाला, हे वजन खूप जास्त आहे आणि ह्या हाताला रिॲक्टिव्ह फोर्स द्यायची ताकद नसेल, तर काय होईल? त्या हातातून ते वजन स्लिप होऊन खाली पडून जाईल आणि खाली पडेल. हा W मोठा झाला तर ह्या डायरेक्शननी ती बॉडी खाली मूव्ह होईल आणि खाली पडून जाईल. पण समजा W लहान आहे आणि रिॲक्टिव्ह फोर्स जास्त असेल, तर जर हा R मोठा झाला, तर काय व्हायला पाहिजे? ही बॉडी जी आहे ती वरच्या डायरेक्शनने, बॉडी विल स्टार्ट मूव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन लिव्हिंग द हँड. हा हात सोडून ही बॉडी अशी वर मूव्ह व्हायला लागेल. जर R मोठा झाला आणि W लहान असेल, तर ही बॉडी अशी वर जायला लागेल. पण तसं होत नाही. का होत नाही? कारण हा रिॲक्टिव्ह फोर्स आहे आणि तो पॅसिव्ह फोर्स आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. ॲक्टिव्ह फोर्स W असेल तर रिॲक्टिव्ह फोर्स मॅक्झिमम R इतकाच डेव्हलप होतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही होत. आणि म्हणून ही बॉडी अशी वर जाणार नाही, ही केस येत नाही. आणि आता हा जो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप होतो, दॅट डिवायडेड बाय द कॉन्टॅक्ट एरिया, इथे जो हा टचिंग कॉन्टॅक्ट एरिया आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. हा जो रिॲक्टिव्ह फोर्स बॉडीमध्ये डेव्हलप होतो, दॅट डिवायडेड बाय द कॉन्टॅक्ट एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. आणि हा रिॲक्टिव्ह स्ट्रेस किती असतो? तर तो R=W असतो. म्हणजे हे दोन्ही इक्वल असतात. आणि म्हणून इथे ह्या Rला आपण W ने रिप्लेस करू शकतो आणि Rच्या जागी W लिहू शकतो. म्हणून मग माझा स्ट्रेस होतो σ=W/A, वेअर A इज कॉन्टॅक्ट एरिया. तर अशा पद्धतीने मटेरियलमध्ये स्ट्रेस डेव्हलप होतो. आता समजा हा एक रॉड आहे, इथून इथपर्यंत ही रॉडची लेंथ आहे. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया समजा असा रेक्टँग्युलर आहे आणि अलॉंग द ॲक्सिस इथे सेंटरला मी टेन्साईल फोर्स P इकडनं आणि इकडनं असा P फोर्स लावला. टेन्साईल फोर्स म्हणजे पुलिंग फोर्स. पुलिंग फोर्स म्हणजे जिथे आपण स्ट्रेच करतो, ओढतो, ताण देतो. हा फोर्सचा जो ॲरो आहे हा अवे फ्रॉम द बॉडीपासून लांब असतो. तर ह्याला म्हणतात पुलिंग फोर्स किंवा टेन्साईल फोर्स. जेव्हा मी इथे आणि इथे दोन्ही साईडला P इक्वल इन मॅग्निट्यूड लावते अपोजिट इन डायरेक्शन, तर सिग्मा Fx 0 होणार, ही बॉडी हलणार नाही. इट विल बी ॲट रेस्ट इवन अंडर द ॲक्शन ऑफ फोर्सेस. तर हा असा फोर्स लावल्यानंतर इथे ह्या बॉडीमध्ये ताण निर्माण होतो.
स्ट्रेस निर्माण होतो आणि या फोर्सेसमुळे ह्याची जी लेंथ आहे, इनिशियल लेंथ एल आहे, याची स्लाइटली लेंथ इन्क्रीज होते. जसं आपण रबर बँड स्ट्रेच करतो की त्याची लेंथ वाढते, थोडं काही तसंच होतं. रबर बँड खूप इलास्टिक असल्यामुळे फार स्ट्रेच होतं. इथे हा डेल्टा एल कम्पॅरेटिव्हली कमी असतो. पण आता समजा मी असा फोर्स लावलाय आणि मी इथे कुठेतरी सेक्शन एक्सेस घेतला आणि मी फक्त लेफ्ट हँड साइड ऑफ द सेक्शन दाखवत आहे. सो दिस इज माय लेफ्ट हँड साइड ऑफ द सेक्शन. तर इथे काय होतं, ह्या फोर्स पी आहे हा, तर ह्या पीने ही बॉडी इथे मूव्ह व्हायला लागेल, पण तशी ती होत नाही. इथे ही बॉडी ॲट रेस्ट आहे. म्हणजे इथे काय होतं, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स असा डेव्हलप होतो. आणि हा पी सारखा सिंगल फोर्स असा इथे नाहीये. हा पूर्ण क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे, हा पूर्ण क्रॉस सेक्शनल एरियामध्ये हा रेझिस्टिंग फोर्स असा तयार होतो आणि हा टोटल रेझिस्टिंग फोर्स जो आहे तो आर ह्या पी इतकाच असतो. हा पी आणि हा आर इक्वल असतात, त्यामुळे ही बॉडी ॲट रेस्ट राहते. आणि मी जर हा राईट हँड साईडचा सेक्शन घेतला तर इथे फोर्स पी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे, तर रिॲक्टिव्ह फोर्स हा त्याच्या अपोजिट डायरेक्शन ह्या फेसला इथे डेव्हलप होतो, हा इंटरनल रेझिस्टिंग फोर्स. आणि हा थ्रूआउट द क्रॉस सेक्शन डेव्हलप होतो, असा एका पॉइंटला नाही होत. थ्रूआउट द क्रॉस सेक्शन हा फोर्स असा डेव्हलप होतो आणि ह्याची टोटल अमाऊंट जर घेतली आर, तर ती पी इतकीच असते. मग इथे आपण स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करतो, स्ट्रेस इज इक्वल टू इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डिवायडेड बाय द क्रॉस सेक्शनल एरिया. ह्या बॉडीचा हा जो क्रॉस सेक्शनल एरिया असेल त्या एरियाने आपण डिवाइड करतो आणि इंटरनल रेझिस्टिंग फोर्स इज आर. आता हा रेझिस्टिंग फोर्स थ्रूआउट द एरिया डेव्हलप होतो, त्यामुळे आपण पूर्ण क्रॉस सेक्शनल एरिया इथे कन्सिडर करतो. अँड हिअर अगेन इथे काय आहे, पी इज इक्वल टू आर, त्यामुळे आरच्या जागी मी पी लिहू शकते, सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. आणि स्ट्रेन म्हणजे काय, तर ह्या फोर्समुळे इथे ही जी ओरिजिनल लेंथ एल असते त्याच्याऐवजी इथे त्याची लेंथ वाढून थोडीशी इथे वाढली. ही जी लाल पट्टी आहे ही त्याची इन्क्रीज इन लेंथ आहे. म्हणजे त्याचं ओरिजिनल डायमेन्शन होतं एल आणि आता ते एल प्लस डेल्टा एल झालं. तर चेंज इन लेंथ इज डेल्टा एल. तर स्ट्रेन इज इट्स बेसिक डेफिनेशन ही आहे की चेंज इन स्ट्रेन इज चेंज रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन. ह्या केसमध्ये चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ आहे डेल्टा एल, ओरिजिनल लेंथ आहे एल. आणि स्ट्रेनचा सिम्बॉल हा स्ट्रेनचा सिम्बॉल आहे एप्सिलॉन आणि स्ट्रेसचा सिम्बॉल हा इथे सिग्मा आहे. तर या पद्धतीने बॉडीमध्ये कधी कधी स्ट्रेस आणि स्ट्रेन डेव्हलप होतात. याचा जास्त अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. Be a master. Thank you.